अतिशय धक्कादायक आहे, कारण 11ही दोषींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। या दरम्यानच्या काळामध्ये एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण 12 आरोपींना खरं तर निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही। आणि या सगळ्या दरम्यान नक्की आता तपास यंत्रणामध्ये कुठे गॅप्स राहिलेल्या होत्या, नक्की यामध्ये कोणाचा दोष आहे, मग खरी दोषी कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, आणखीन काय माहिती मिळतेय निकालाच्या अनुषंगाने? इतकी मोठी तफावत मकोका कोर्टाच्या निकालानंतर आता मुंबई हायकोर्टाची कशी असू शकते? नक्की कोर्टाला असं काय काय सापडलंय ज्याच्यामुळे अशा पद्धतीचा निकाल बाहेर आलाय? नक्कीच आताच खेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सविस्तरपणे आपला सगळा निकाल जो आहे तो वाचून दाखवलेला आहे आणि कशा प्रकारे तपासामध्ये त्रुटी राहिला याचं देखील कोर्टाने वाचन केलेलं आहे। जे काही पुरावे ATS कडून कोर्टात देण्यात आले होते, त्यासोबतच जे काही साक्षीदार होते ते क्रेडिबल नसल्याचे इकडे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। एवढंच नव्हे तर जे आरोपी होते आणि जे विटनेस आरोपी होते त्यांचा पहिल्यापासून एक आरोप होता की त्यांच्यावरती त्यांना मारून, त्यांची मारझोड करून, दबाव टाकून त्यांच्याकडून जे काही कन्फेशन आहे ते घेण्यात आलेले आहे आणि तो दोषींचा आरोप देखील इकडे मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे। त्यामुळे नक्कीच हा ATS असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्यासाठी एक मोठा झटका आहे, कारण तब्बल 18-19 वर्षानंतर हा निकाल लागलेला आहे। सुरुवातीला मकोका कोर्टाने दोषी जे 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवलेलं होतं, मात्र सगळ्या 12 आरोपींची आता मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केलेली आहे। 5 जणांना फाशी लागली होती, तर उर्वरित 7 जणांना जन्मठेपेची सुटका लागली होती। हे सगळे जे दोषी आहेत ते सध्या येरवडा असेल, नाशिक असेल, अमरावती तसेच नागपूर येथील कारागृहात बंद आहेत आणि त्या सगळ्या दोषींनी देखील आज मुंबई उच्च न्यायालयातील ही हिअरिंग होती ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अटेंड केली आणि निकालानंतर त्या सगळ्यांनी कोर्टाचे आभार देखील मानले। मात्र आपण जर बघितलं तर आता हा संपूर्ण तपास जो आहे तो व्यवस्थित केला गेला का नव्हता याची उत्तरं ही नक्कीच ATSला द्यावी लागतील आणि त्यासोबतच आता राज्य सरकारचं पुढचं पाऊल काय असेल, या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाते का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल। पूर्वी नक्कीच राज्य सरकारकडे काय आता पुढचे पर्याय आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याचबरोबर सिमी या संघटनेवरती बोट ठेवण्यात आलेलं होतं, तसंच लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेले सगळे आरोपी आहेत असंही म्हणण्यात आलं होतं। आता या सगळ्याच तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं का सचिन? नक्कीच आपण बघितलं तर एकाही दोषीवरती आता सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केलेली आहे। त्यामुळे हा जो तपास होता तो व्यवस्थित झाला नव्हता का असा खरं तर मुख्य प्रश्न इकडे उपस्थित झालेला आहे। ATSने अनेक इकडे सचिन क्षणभर थांबवते, आणखीन एक अपडेट येतोय तो आपण जाणून घेऊया। स्फोटाच्या 100 दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं शक्य नाही असाही एक महत्त्वाचा मुद्दा ठेवलेला आहे। साक्षीदारांच्या साक्षी त्यांना 100 दिवसानंतर आरोपी आठवणं अशक्य आहे। साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत असं हायकोर्टाने आता म्हटलेलं आहे। स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं शक्य नाही आणि त्याचबरोबर साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत। पुन्हा एकदा सचिन गाड यांच्याकडे जाऊयात। सचिन, हा जो मुद्दा मांडलेला आहे की 100 दिवसानंतर त्यांना आरोपी आठवणं शक्य नाही आणि साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाही आहेत, त्यामुळे तपासाच्या वेळी अशा पद्धतीचा विलंब झाला असं आपण मानायचं का आणि त्यामुळे हा ठपका ठेवण्यात आलाय का? नक्कीच आपण जर बघितलं तर काही टेक्निकल जे दोष असतात ते एकूणच ATS कडून इकडे ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते। मुंबई उच्च न्यायालयाने याच गोष्टींवरती बोट ठेवलेलं आहे। जे विटनेसेसचा जबाब नोंदवण्यात आला, त्यांची जी साक्ष घेण्यात आली त्यामध्ये तब्बल 100 दिवसांचा डिले असल्याचं आरोपपत्रामधून स्पष्ट होत होतं आणि 100 दिवसानंतर अशा प्रकारे एखादा आरोपी हा दोषी आहे का, त्याला ओळखणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न इकडे मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे। जे साक्षीदारांचे पुरावे इकडे मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आले ते पुरावे क्रेडिबल नव्हते असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। एवढंच नव्हे तर जे दोषी आहेत त्यांच्याकडून त्यांना मारझोड करून त्यांच्याकडून कन्फेशन स्टेटमेंट घेण्यात आलं असं देखील इकडे मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच आपण बघतोय की या तपासाला मोठा झटका आहे। आता नेमकं सरकार काय बाजू घेते, सर्वोच्च न्यायालयात या निकालात जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या मुंबई उच्च न्यायालयाने निकालाचं वाचन केलेलं आहे, मात्र अद्याप ऑर्डर आलेली नाहीये। जी ऑर्डर येईल
याचा पूर्ण अभ्यास करता राज्य सरकारने एटीएसला करावा लागेल आणि त्यानंतरच कोणत्या त्रुटी आहेत किंवा त्यानंतर कोणत्या मुद्द्यावरती आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो याचं सगळ्याचं वाचन हे आता येत्या पुढे काही काळात होणारच आहे। मात्र नक्कीच मोठा झटका हा खरं तर एटीएस त्यासोबतच राज्य सरकारला म्हणावा लागेल, कारण सगळ्या 12 दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने चुकीचे पुरावे सादर केल्यामुळे किंवा मग विटनेसेसच्या क्रेडिबिलिटी नसल्यामुळे जे दोषी आहे ते पूर्ण जो निकाल आहे सत्र न्यायालयाचा तो पूर्ण बाजूला ठेवून सगळ्या 12 आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे। पूर्वी सचिन, खरं तर मुंबईकरांच्या अस्मितेला आणि त्यांच्या एकंदरीतच स्वाभिमानाला सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसवणारी अशी ही घटना आहे। कारण 11 जुलै 2006ला 11 मिनिटाच्या कालावधीमध्ये जे बॉम्बस्फोट झाले होते त्याच्यामध्ये 209 जण मृत्युमुखी पडलेली होती। अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे, मुंबईच्या आणि संपूर्ण देशाच्या स्मृतीवरती उमटलेली। आणि अशा वेळेला आधी न्यायालयाने 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली असताना आज असा निकाल येणं की 12च्या 12 दोषी निर्दोष आहेत हा प्रचंड सर्वसामान्यांसाठी धक्का आहे। नातेवाईकांसाठी, ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडलेले होते त्यांच्यासाठी सुद्धा प्रचंड मोठा धक्का आहे। आता असं असताना खूप मोठं एक प्रेशर असणार आहे, एक तणाव असणार आहे राज्य सरकारवरती पुढची पावलं उचलण्यासाठी। ती पावलं लवकर उचलणंही गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एक व्यवस्था कुठेतरी पुन्हा एकदा लावणं गरजेचं आहे ज्याच्या माध्यमातून योग्य तपास व्हावा आणि त्याचबरोबर मुंबईकरांना, त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा। सचिन, याची प्रक्रिया आता पुढची कशी असेल? नक्कीच जे खरं तर या संपूर्ण हल्ल्यामध्ये ज्यांचे आपले कुटुंबीय गमावलेले आहेत, जी लोक जखमी झालेली आहेत त्यांचं खरं तर आता नेमकं म्हणणं काय असेल हे महत्त्वाचं असेल। कारण नक्कीच ते सगळेजण आज उद्विग्न असतील, कारण जेव्हा सत्र न्यायालयाने त्यांना आरोपींना दोषी ठरवलं होतं तेव्हा कुठे ना कुठे त्यांना एक दिलासा मिळालेला होता। मात्र आता पुन्हा एकदा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर नेमका हा हल्ला नेमका कोणी केला, या सगळ्याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न देखील इकडे उपस्थित झालेला आहे। जुलै 2006 मध्ये जेव्हा हे ब्लास्ट झाले होते तेव्हा केवळ 11 मिनिटांमध्ये 7 ब्लास्ट झाल्याने अख्खी मुंबई हादरलेली होती। 189 निष्पाप मुंबईकरांचा त्यात बळी गेलेला होता, तर तब्बल 827 मुंबईकर हे जखमी झालेले होते। त्यानंतर एटीएसने तपास केलेला होता आणि 15 आरोपींना अटक करण्यात आली, त्यातील 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं। मात्र या सगळ्या आरोपींची आज निर्दोष सुटका केल्याने मोठा तपासावरच एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आणि नक्कीच जे ज्यांच्या नातेवाईकांनी आपल्या जवळच्यांना गमावलेले आहे, जी लोक या संपूर्ण हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत ते नक्कीच आज उद्विग्न झालेले असतील। पूर्वी नक्कीच खरं आहे सचिन, आणि आता याच्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नक्की कुठले पर्याय असणार आहेत? सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्थातच जरी पुढे हा खटला नेला तरी सुद्धा आता खूप मोठा दबाव असेल तपास यंत्रणांवरती की विविध पद्धतीने पुरावे एकत्र आणणं, आणि त्याचबरोबर इतका कालावधी लोटून गेलेला आहे 19 वर्षाचा। जर 100 दिवसापूर्वीची 100 दिवसानंतर घेतलेली साक्ष सुद्धा जर कुठेतरी म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाने की साक्षीदाराच्या लक्षात नाही राहू शकत किंवा ती ग्राह्य नाही मानली जाऊ शकत, तर आता पुढची चॅलेंजेस जास्त मोठी असतील। सचिन, नक्कीच आज मोठी आव्हानं खरं तर राज्य सरकारकडे असतील, कारण मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण तपासावरतीच एकंदर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। ज्या साक्षींना मुंबई एटीएसने प्रोड्यूस केलं होतं त्या साक्षीदारांच्या क्रेडिबिलिटीवरती इकडे उच्च न्यायालयाने बोट ठेवलेलं आहे। तब्बल 100 दिवसानंतर जे विटनेसेस आहेत त्यांची साक्ष घेण्यात आली, त्यामुळे 100 दिवसानंतर साक्षीदार हे कशा प्रकारे आरोपीला ओळखू शकतात हा इकडे ज्या गोष्टीवरती मुंबई उच्च न्यायालयाने बोट ठेवलेलं आहे। त्यासोबतच जे काही पुरावे या संपूर्ण हल्ल्याचे जे काही डेटोनेटर्स वगैरे जप्त पोलिसांनी आरोपींकडून केलेले होते ते डेटोनेटर्स देखील या संपूर्ण घटनेशी निगडीत नसल्याचं इकडे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। आणि जे काही जप्ती पोलीस एटीएसने केलेली आहे आरोपींकडून त्यावर देखील इकडे उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। जे साक्षीदार होते त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती देखील सवाल उपस्थित केलेला आहे। त्यासोबतच ज्यांना दोषी ठरवण्यात आलं त्यांची मारझोड करून त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्याकडून कन्फेशन घेण्यात आलं असं देखील इकडे मत मुंबई उच्च न्यायालयाने मांडलेलं आहे। सध्या मुंबई उच्च न्यायालयाने केवळ निकालाचं वाचन केलेलं आहे, मात्र काही काळातच निकालाची जी प्रत आहे ती पोलिसांच्या तपास यंत्रणांच्या हाती येईल, त्याचं संपूर्ण आकलन केलं जाईल आणि त्यानंतर पुढे काही करता येईल का सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा आपण जो काही निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे का तो पुन्हा एकदा फिरवता येईल का याची नक्कीच आता तपास यंत्रणा याचा येत्या काही काळामध्ये अभ्यास करतील। पूर्वी बरोबर आहे, त्यामुळे आता ही खूप मोठी महत्त्वाची प्रक्रिया असणार आहे। दरम्यान ही नक्की घटना कशा पद्धतीने घडलेली होती, नक्की ते दुःस्वप्न मुंबईला पडलं आणि त्यानंतर कशा पद्धतीने एक मोठा